नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अत्यंत धक्कादायक आणि धोकादायक स्कॅमबद्दल बोलणार आहोत. असा स्कॅम ज्यामध्ये ना OTP लागतो ना ATM पिन, तरीसुद्धा तुमचं संपूर्ण बँक खातं काही मिनिटात रिकामं होऊ शकतं. हा स्कॅम आहे आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम म्हणजेच AEPS फ्रॉड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा फ्रॉड नेमका कसा होतो, म्यूल अकाउंट म्हणजे काय आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःला आणि तुमच्या पैशांना कसं सुरक्षित ठेवू शकता. आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम म्हणजे काय? AEPS म्हणजे अशी पेमेंट सिस्टम जिथे फक्त आधार नंबर आणि फिंगरप्रिंट वापरून पैसे काढता येतात. ना कार्ड लागते, ना मोबाईल, ना OTP, ना पिन. गावाकडच्या मायक्रो ATM, CSC सेंटर, ग्राहक सेवा केंद्रांवर ही सुविधा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. पण हाच सोपेपणा आता धोका बनत चाललाय. AEPS फ्रॉड कसा होतो? स्कॅमर्स आधी लोकांचा आधार डेटा मिळवतात, लीक झालेल्या डेटामधून, फसव्या लिंकवरून किंवा झेरॉक्स दुकानांमधून. यानंतर ते काय करतात माहिती आहे का? ते तुमच्या फिंगरप्रिंटचा बनावट साचा म्हणजेच क्लोन तयार करतात आणि त्या फेक फिंगरप्रिंटचा वापर करून मायक्रो ATM मशीनवरून थेट तुमच्या खात्यातील पैसे काढून घेतात. इथे ना तुम्हाला OTP येतो, ना कोणताही अलर्ट वेळेत मिळतो आणि अचानक बॅलन्स झिरो. म्यूल अकाउंट म्हणजे काय? स्कॅमर्स अनेकदा सामान्य लोकांची बँक खाती भाड्याने घेतात किंवा फसवणूक करून त्यांचा ताबा मिळवतात. हीच खाती पुढे काळ्या पैशासाठी, सायबर क्राईमसाठी आणि बेकायदेशीर व्यवहारांसाठी वापरली जातात. अशा खात्यांना म्हणतात म्यूल अकाउंट. तुमचं खातं जर अशा प्रकारे वापरलं गेलं तर तुम्हालाच कायदेशीर अडचणीत यावं लागू शकतं. हा धोका कसा रोखता येईल? तज्ज्ञांच्या मते GPS इनेबल्ड मायक्रो ATM डिव्हाइस वापरणं खूप महत्त्वाचं आहे. या मशीनपुढे व्यवहार फक्त ठराविक भागातच होऊ शकतो. जर कोणी दुसऱ्या राज्यातून किंवा संशयास्पद ठिकाणाहून ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न केला तर ते आपोआप ब्लॉक होतं. भविष्यात यामध्ये AI, लाइव्हनेस डिटेक्शन आणि स्मार्ट बायोमेट्रिक सिक्युरिटी यांचा वापर वाढणार आहे. तुम्ही स्वतःचा बचाव कसा कराल? 1. आधार बायोमेट्रिक लॉक करा. UIDAIच्या वेबसाईट किंवा M-आधार ॲपवर जाऊन तुमचे फिंगरप्रिंट आणि आयरिस लॉक करा. 2. अनधिकृत केंद्रांपासून दूर राहा. रस्त्यावर, तात्पुरत्या स्टॉलवर कधीही आधार अपडेट करू नका. 3. आधारची झेरॉक्स देताना सावध राहा. झेरॉक्सवर फॉर व्हेरिफिकेशन ओन्ली असं लिहा आणि काम झाल्यावर प्रत परत घ्या. 4. कोणालाही आधार नंबर फोनवर देऊ नका. बँक, सरकारी अधिकारी असं सांगून कॉल आला तरीही माहिती शेअर करू नका. शेवटचा इशारा. मित्रांनो, आज फसवणूक करणारे इतके प्रगत झाले आहेत की फक्त एका फिंगरप्रिंटवर तुमचं आयुष्यभराचं सेव्हिंग संपवू शकतात. म्हणूनच जागरूक रहा, माहिती सुरक्षित ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण एक शेअर कोणाचं तरी बँक खातं वाचवू शकतो. डिस्क्लेमर: हा व्हिडिओ केवळ जनजागृतीसाठी तयार केला आहे. यामधील माहिती विविध मीडिया रिपोर्ट्स व तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित बँक, UIDAI किंवा अधिकृत संस्थेशी संपर्क साधावा. या व्हिडिओचा उद्देश भीती पसरवणे नसून लोकांना सावध करणे आहे.